गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण दुसऱ्या कवितेला सुरुवात करणार आहोत. 2.2. द नेम ऑफ धिस पोएम इज द इंडियन वेवर्स. इंडियन वेवर्स म्हणजे भारतीय विणकर और सपोज एनी वेवर्स. जो कोणी विणकर आहे, जो विणकर म्हणजेच काय, जो कपडे विणतो त्याला विणकर असे म्हणतात. यू नो स्टुडंट, देअर आर नंबर्स ऑफ पीपल्स हू स्ट्रगल फॉर to make our India independence, and due to these struggles numbers of peoples, numbers of our great leader, they sacrifice their lives for the Indian freedom. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक महात्म्यांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. some of them are very well known for the society as well as all of you. Among them the Sarojini Naidu is one of the greatest freedom fighter of India, and she is the poetess of this poem. Today we are going to study about her poem. The name of poem is Indian Weaver. Before to start the poem, we will introduce about this poetess. The name of this poetess is Sarojini Naidu. 1879 to 1949. Please pay attention in your textbook and page number 100. Was the political activist, feminist and the first Indian woman who became the president of Indian National Congress. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्वात पहिली महिला अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू यांनी काम केलेलं आहे. आणि त्या सर्वप्रथम पॉलिटिकली ॲक्टिव्हिस्ट, महिला ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांना नाव मिळालेले आहे. इतिहासामध्ये नाव प्रसिद्ध झालेले आहे. शी वॉज एन इम्पॉर्टंट फिगर इन द इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. सरोजिनी नायडू वॉज वर्क ॲज द पोएट अर्न हर नेम द सोब्रिकेट्स ऑफ नाइटिंगेल ऑफ इंडिया. जस्ट ॲज टुडे वी कॉल्ड लता मंगेशकर इज नोन ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडियन सिंगर और इंडिया. In the same way, the Sarojini Naidu was also known as the Nightingale of India. The subject is her nickname. Next, later she became the governor of United Province in 1947. आणि पहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षत्व त्यांनी भूषविले, अध्यक्षस्थान भूषविले. नंतर अनेक कार्य करत असताना जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्या सर्वात पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून एका विभागाच्या गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलं. इंडियन वेवर इज द शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट द 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द वेवर्स वेव ॲट द 3 पर्टिक्युलर टाइम ऑफ द डे. पहा, सरोजिनी नायडू यांनी आपली पोएम लिहित असताना ती 3 भागांमध्ये डिव्हाइड केलेली आहे. आणि ते 3 भाग म्हणजे आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या स्टेजेसच आहेत जणू, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. पहा, आणि त्यांची पर्टिक्युलर वेळ दिलेली आहे. इच स्टॅन्झा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द 3 इम्पॉर्टन्स इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि these 3 stages, 3 stanza of her poem is offering or giving description of the 3 stages of human's life. First of all is the birth, childhood. Other one is adulthood, means young man. And the third one is death, मतलब म्हणजेच old age. The color mentioned in the stanza are very significant as they indicate the moods related to the events. And in this poem, poet describe various numbers of color when the weaver is weaving his cloth for his particular purpose. Sarojini Naidu deliberately selected the various types of color in the particular 3 stanza. आणि अशा प्रकारे जीवनाच्या वेगवेगळ्या रंगछटा, वेगवेगळ्या स्टेजेस, बालपण, वृद्धावस्था आणि त्यातलं ॲडल्टहूड, अशा पद्धतीने त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. तर आपण आता कवितेला सुरुवात करूया. पहा, इंडियन वेवर्स. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड फर्स्ट स्टॅन्झा.
द वेवर्स वेविंग ॲट ब्रेक ऑफ द डे. Weaver is a hard working class people and he started his works early in the morning. Weavers wave at the break of day. Why do you wave a garment so gay? आणि म्हणून कवयित्री इथे म्हणते की why do you wave the garment so gay? Suppose just like as there is the symbolical meaning which is given by the poet here, as well as this is the metaphorical type of poem. रूपकात्मक अलंकार, सिम्बॉलिकल म्हणजे सिमिली अलंकाराचा वापर याच्यामध्ये कवयित्रीने केलेला आहे. जणू काही कवयित्री एका वेवरला विचारते, अगदी सकाळी सकाळीच तू तुझ्या कामाला का बरं सुरुवात केलेली आहे. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की देअर इज द कम्युनिकेशन बिटवीन द गॉड अँड द वन पर्टिक्युलर पर्सन हु इज स्पीकिंग टू द गॉड. गॉड इज द वेवर ऑफ ह्युमन्स लाईफ. वेवर्स वेविंग ॲट द ब्रेक ऑफ डे. अगदी दिवस उगवताना उषक काल होताच कामगार म्हणजेच विणकर कामगार हे आपल्या कामाला सुरुवात करतात. आणि कवी त्यांना विचारतो, वाय डू यू वेव द गारमेंट्स सो गे. अशा पद्धतीचं गारमेंट्स तू इतक्या सकाळी सकाळी विणायला सुरुवात का केलेली आहेस, असं ते त्याला विचारतात. तर तो वेवर्स काय म्हणतो पा, आणि गारमेंटचं वर्णन केलेलं आहे. व्हॉट टाईप ऑफ दिस क्लॉथ इज ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ द हेलिसिऑन अ वाइल्ड. वी वेव द रॉब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. ब्ल्यू ॲज द विंग्स. विंग्स म्हणजे पंख, आणि हेलिसिऑन म्हणजेच काय, इट इज अ वन वाइल्ड बर्ड. हेलिसिऑन्स एका पक्षाचं नाव आहे. कोणता पक्षी आहे हे बाजूलाच त्याचं वर्णन दिलेलं आहे पहा. हेलिसिऑन म्हणजेच काय, अ किंगफिशर, अ बर्ड विच हॅज द ब्राईट अँड कलरफुल प्लम्स. ज्याचे अतिशय तपकिरी रंगाचे, गर्द रंगाचे त्याचे पिस असतात. अशा प्रकारच्या रंगाचा वापर करून वेवरने एक क्लॉथ विणायला सुरुवात केलेली आहे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हेलिसिऑन्स वाइल्ड. वाइल्ड म्हणजेच काय, एखादा जंगली किंवा जंगलामध्ये सापडणारा जो पक्षी आहे त्याचा जसा तपकिरी रंगाचा चमचम करणारा जसा रंग असतो, अशा रंगाचा वापर इथे विणकरांनी तो क्लॉथ विणण्यासाठी केलेला आहे. वी वेव द रॉब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. अँड what is the reaction of the weavers? Weaver said that we wave the robes of the newborn child. आणि आम्ही जो काही हा कपडा निवडलेला आहे, विणण्यासाठी घेतलेला आहे, हा न्यू बॉर्न म्हणजेच काय, नुकत्याच जन्मलेल्या छोट्याशा लहानशा मुलासाठी आम्ही त्याला लागणारा झगा किंवा स्वेटर. आपण पाहतो रॉब्स म्हणजेच काय, आपल्याकडे पद्धत आहे किंवा आपण बऱ्याच वेळेस निरीक्षण करतो की लहान आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्यासाठी बऱ्याचशा स्त्रिया ह्या एखादं स्वेटर किंवा एखादं अंगात घालायचा झगा हा स्वतःच्या हाताने अतिशय प्रेमाने तो विणत असतात. अगदी त्याच पद्धतीने देवसुद्धा मनुष्याची निर्मिती करतो. इन द नेक्स्ट स्टॅन्झा, वेवर्स वेविंग ॲट द फॉल ऑफ नाईट. आणि नंतर दुसरं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे दुसऱ्या याच्यामध्ये, वाय डू यू वेव द गारमेंट सो ब्राईट. आता दुसऱ्या स्टेप्समध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या स्टेप्समध्ये आपण पाहतो की इथे उगवत्या सूर्याचं वर्णन याच्यामध्ये केलेले आहे. वेवर्स वेविंग ॲट द फॉल ऑफ नाईट. वाय डू यू वेव द गारमेंट सो ब्राईट. अशा प्रकारचं सुंदर वस्त्र, स्वच्छ वस्त्र, ब्राईट तू का वेव करत आहे किंवा विणत आहे. तर तेव्हा कवी म्हणतो, आणि ते वस्त्राचं वर्णन केलेलं आहे पहा. लाईक द प्लुम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. द पोएट आस्क हिअर, व्हाय यू सिलेक्टेड these colors or why are you weaving these types of cloth alone. आणि what is the description of this cloth. Cloth is looking like the plums. Plums म्हणजेच काय, तर मोर पिसे किंवा पक्ष्यांची वेगवेगळ्या रंगाची असलेली पिसे. कशी आहेत ही, अगदी मोराच्या अंगावर त्यांच्या पिसांवर आपल्याला हे तीनही रंग पाहायला मिळतात. पिकॉक पर्पल रंग, पर्पल अँड ग्रीन्स. पिकॉक सारख्या असणारे
त्याच्या पिसावर ज्या पद्धतीने कलर दिलेले असतात त्या पद्धतीचे पर्पल आणि ग्रीन रंगाचे चमचमणारे रंग याच्यामध्ये वेव्हरने वापरलेले आहे. वेव्हर काय म्हणतो? वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ द क्वीन्स. आणि लेखक याच्यामध्ये सांगतो, कवी येथे म्हणतो की तो लग्नाच्यासाठी लागणाऱ्या कपड्यांचा तयारी तो इथे करत आहे. पहा. आणि नेक्स्ट वेव द मॅरेज वेल्स ऑफ द क्वीन्स, म्हणजे जे लहान मूल आहे त्याला क्वीन्स असं संबोधलेलं आहे. माझी राणी किंवा माझ्या राजा अशा प्रकारचे आई या उपमा देणाऱ्या शब्दांचा वापर करत असते. आणि त्यांच्यासाठी विणकर म्हणतो की मी हे वस्त्र विणत आहे. जे न्यूबॉर्न चाइल्ड होतं ते आता तरुण झालेलं आहे, त्याचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि त्याच्याकरता मी आता हे वस्त्र वेव करत आहेत किंवा विणत आहे. पुढे पहा. वेवर्स वेविंग सॉलोमन्स अँड स्टील. आता ही जी थर्ड स्टेज आहे जीवनाची, हे थर्ड स्टेजचं वर्णन मात्र वेगळं दिलेलं आहे. पहा. आता द टाइम ऑफ डे सिम्बोलाइज द स्टेजेस ऑफ लाईफ. याच्यामध्ये आपण पाहिलं की जीवनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस याच्यामध्ये कवीने वर्णन केलेल्या आहेत. पहा. वेवर्स वेविंग सोलेमन्स अँड द स्टील. आता वेवरचा पूर्वीसारखा किंवा पूर्वीच्या ज्या दोन स्टेज होत्या त्या मध्ये जो आनंद होता तो आता राहिलेला नाही. दॅट्स वाय पोएट आस्क्ड हिम, व्हाय यू आर लुकिंग सो नर्वस, व्हॉट आर यू डुईंग? युअर वर्क इज द वेविंग क्लॉथ, देन यू आर नॉट शोईंग एनी टाईप ऑफ इंटरेस्ट. वेवर्स वेविंग सोलेमन अँड स्टील. शांतपणे एक वस्त्र तो विणत असतो. व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल्ड. आणि अशा प्रकारच्या अंधुक प्रकाशामध्ये थंड हवेचे झोके इकडून तिकडे वाहत आहेत आणि अशा प्रकारच्या निस्तेज असलेल्या वातावरणामध्ये इव्हन आतासुद्धा तू काहीतरी विणताना मला दिसतोस असं कवयित्री इथे म्हणते. तर काय म्हणतो तो विणकर? द वेवर्स रिॲक्शन इज व्हॉट ॲज द फिदर अँड व्हॉट ॲज द क्लाउड्स. Again poetry asks him that the color of this cloth is different the previous two cloth. What white as feather and white as a cloud. यावेळेस मात्र विणत असलेलं तुझं हे जे वस्त्र आहे यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे रंग याच्यामध्ये दिलेले नाहीत. आणि इथे विणकर त्याला रिप्लाय देताना म्हणतो वी वेव द डेड मॅन्स फ्युनरल श्रब्स. आणि इथे कवी त्याला सांगतो की मृत शरीराच्या अंगावर पांघरायचं जे वस्त्र असते त्याला आपण कफन असे सुद्धा म्हणतो. तर त्या प्रकारच्या वस्त्राचं विणकाम येथे विणकर करत आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की द टाइम ऑफ द डे सिम्बोलाइज स्टेजेस ऑफ द लाईफ. पहिल्यामध्ये चाइल्डहुड, द प्राइम ऑफ लाईफ अँड द ओल्ड एज. द वेवर्स क्रिएट द गार्मेंट्स निडेड टू ईच स्टेज ऑफ द करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ द डे. दिवसाच्या किंवा जीवनाच्या प्रत्येक वेळी लागणारं वस्त्र हे वेगवेगळं आहे. येणारा वेळ हा वेगवेगळा आहे. सकाळचा वेळ हा आनंद देणारा आहे, दुपारचा वेळ हा एन्जॉयमेंट करण्याचा आहे, तर संध्याकाळचा वेळ जणू काही रूपकात्मक पद्धतीने तुलना करून जशी काही जीवनाची संध्याकाळ आहे अशा पद्धतीने कवीने याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. डॉन ऑफ न्यूबॉर्न बेबी. आणि दुपारची वेळ म्हणजेच काय? रोमॅन्टिक. The evening for the brides and in the chill dark night for the dead. The color also tell the story of 3 stages of man's life. अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये येणारे हे 3 प्रसंग कवयित्रीने याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. You should read and try to understand as well as solve the exercise given below the poem. Thank you.